बाळा, काय झालं? पाय लटपटतायत. मनात भीतीचा काळा ढग जमा झालाय. आरशात स्वतःला बघताना नजर चोरतोयस आणि स्वतःलाच विचारतोस, खरंच मला हे जमेल का? बाळा, हे भीतीचे शब्द तुझे नाहीतच. ही तर त्या षड्रिपूंची चाल आहे, जी तुला तुझ्या भाग्यापासून लांब ओढते. आज मी तुला विचारायला आलोय, ज्याचा हात साक्षात ब्रह्मांड नायकाने धरलाय, ज्याच्या पाठीवर माझा आशीर्वादाचा हात आहे, तो असा रडत खडत विचार कसा करू शकतो? मला जमेल का हा प्रश्न विचारून तू माझा अपमान करतोयस की स्वतःच्या अस्तित्वाचा? आज या क्षणी या शंकेची होळी कर, कारण तू सामान्य माणूस नाहीस, तू स्वामींचा अंश आहेस. बाळा, तू स्वतःला आरशात बघतोस तेव्हा तुला काय दिसतं? एक सामान्य माणूस, एक असा जीव जो संकटांनी वेढलेला आहे, ज्याच्याकडे ना पुरेसा पैसा आहे, ना कोणाचं मोठं पाठबळ. तुला वाटतं की तुझ्याकडे ते कसब नाही जे मोठ्या लोकांकडे असतं. पण वेड्या, तू जो चेहरा आरशात बघतोस तो तुझा खरा चेहरा नाहीच. तो तर तू स्वतःवर चढवलेला भीतीचा आणि शंकेचा मुखवटा आहे. आज मी तुला तुझा खरा चेहरा दाखवायला आलोय. तू कोण आहेस माहिती आहे? तू तो आहेस ज्याने आजवरच्या आयुष्यातल्या वादळांना एकट्याने तोंड दिलं. तू तो आहेस ज्याने रडत असतानाही कोणापुढे हात पसरले नाहीत. तू तो आहेस ज्याला संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण तू आजही ताठ मानेने माझ्यासमोर उभा आहेस. ही तुझी सामान्य ताकद नाही, ही तुझी आत्मशक्ती आहे. मग आज एखादं नवीन काम करताना, एखादं स्वप्न पूर्ण करताना तुला मला जमेल का अशी भीती का वाटते? ही भीती म्हणजे तुझ्या भाग्याचा सर्वात मोठा अडथळा आहे, जिला तू आत्ताच ठेचून काढायला हवं. तू म्हणतोस, माझ्याकडे काहीच नाही, मी कसं सुरू करू? अरे, इतिहासात ज्यांनी ज्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं त्यांच्याकडे सुरुवातीला सोन्याच्या खाणी नव्हत्या. त्यांच्याकडे फक्त 2 गोष्टी होत्या, एक जिद्द आणि दुसरं माझ्यावरचा विश्वास. ज्यांच्याकडे काहीच नसतं त्यांनाच मी जग जिंकण्याची ताकद देतो, कारण रिकाम्या भांड्यातच मी माझ्या आशीर्वादाचा अमृत भरू शकतो. तुझी ही शून्य अवस्थाच तुझं सर्वात मोठं बलस्थान आहे, कारण तुला आता हरण्याची भीती उरली नाही, फक्त मिळवण्याची उमेद असायला हवी. तुझ्या शरीराच्या कणाकणात मी ती ऊर्जा पेरली आहे, जिने संपूर्ण ब्रह्मांड चालतं. तू जेव्हा एखादं पाऊल उचलण्याचं धाडस करतोस तेव्हा तुझ्या त्या पावलाखाली मी स्वतःचा हात देतो
जेणेकरून तू घसरणार नाहीस. तुला साधनं कमी पडतायत ना? तू सुरुवात तर कर. रस्ता मी तयार करेन. तू एखादा निर्णय घे तर तो सिद्ध करण्याची बुद्धी मी तुला देईन. तुला भीती वाटतेय की तुला अपयश येईल, पण लक्षात ठेव, जो पाण्यात उतरत नाही तो कधीच बुडत नाही, पण तो कधी पोहायलाही शिकत नाही. आणि तुला बुडू न देण्याची जबाबदारी साक्षात अक्कलकोटच्या स्वामींनी घेतली आहे. बाळा, हा जो संभ्रम तुझ्या मनात आहे तो म्हणजे तुझ्या धैर्याची एक कसोटी आहे. मी बघतोय की माझा भक्त संकटांसमोर झुकतोय की त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहतोय. ही शंका म्हणजे एक माया आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून भरकटवते. तू स्वतःला विचार की जर साक्षात स्वामी तुझ्या पाठीशी उभे असतील तर या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुला अशक्य वाटेल? तुझ्या हातांमध्ये आता अशी काही दैवी शक्ती वाहत आहे की तू ज्या कामाला हात लावशील तिथे यशाचा झेंडा रोवला जाईल. तू फक्त तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. तो आवाज तुला सांगतोय की उठ, हीच ती वेळ आहे. भीतीला तुझ्या आयुष्यात जागा देऊ नकोस. तू सामान्य नाहीस. तू तर माझ्या नामाचा जप करणारा एक विजेता आहेस. तुझ्या भाग्याचे दरवाजे मी आधीच उघडले आहेत. तू फक्त त्या दरवाजातून आत शिरण्याचं धाडस कर. बाळा, तुला भीती वाटतेय की लोक काय म्हणतील? जर तू चुकलास, जर तू अपयशी ठरलास तर ते हसतील का? तुझे नातेवाईक, तुझे शेजारी आणि तुझे तथाकथित मित्र तुझ्या पडत्या काळाची थट्टा करतील का? बघा, हा निघाला होता मोठं स्वप्न बघायला, आपटला ना तोंडावर. हेच शब्द ऐकायची तुला भीती वाटतेय ना? पण आज एक सत्य ऐक. हे जग फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. जोपर्यंत तू धडपडत असतोस तोपर्यंत मदतीला कुणीच येत नाही. पण ज्या दिवशी तू यशाचं शिखर गाठशील तेव्हा हेच लोक तुझ्या स्वागतासाठी हार घेऊन उभे राहतील. मग अशा लोकांच्या भीतीने तू तुझं भविष्य, तुझं करिअर आणि तुझं आयुष्य का थांबवतोयस? हे लोक कोण आहेत? त्यांनी तुझ्या कठीण काळात तुला घास दिला का? तुझ्या मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली का? नाही. मग ज्यांच्या शब्दांनी तुझ्या घरातली चूल पेटत नाही त्यांच्या शब्दांना तू इतकी किंमत का देतोस? लोकांचं काम आहे बोलणं आणि माझं काम आहे तुला घडवणं. तू जर त्यांच्या भीतीने मागे हटला तर तो तुझा नाही, तर तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या स्वामींचा अपमान ठरेल. आता तुझ्या मनातील त्या अपयशाच्या भ्रमाबद्दल बोलते. तुला वाटतं की अपयश आलं तर सगळं संपलं. वेड्या,
माझ्या भक्ताच्या शब्दकोशात अपयश नावाचा शब्दच नसतो. एक तर तू जिंकतोस, नाही तर तू शिकतोस. जर एखादं काम तुझ्या मनासारखं झालं नाही तर समजून घे की स्वामी तुला अजून काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करत आहेत. लोखंडाला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही आणि घनाचे घाव घातले जात नाहीत, तोपर्यंत त्याचं सुंदर शस्त्र बनत नाही. तुला जे अपयश वाटतंय ती तर तुझी तालीम आहे. तुला खंबीर बनवण्यासाठी मी हे छोटे छोटे अडथळे तुझ्या वाटेत ठेवले आहेत. तू हिरा आहेस आणि हिऱ्याला जितकं जास्त पैलू पाडले जातात तितकाच तो जास्त चमकतो. अपयशाच्या भीतीपोटी प्रयत्न न करणं हे सर्वात मोठं पाप आहे. तू फक्त कर्मावर लक्ष दे. फळाची काळजी माझ्यावर सोडून दे. तू जेव्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरशील तेव्हा हे अपयशसुद्धा तुझ्यासमोर नतमस्तक होईल, कारण तुझा संकल्प हा माझ्या आशीर्वादाने पवित्र झाला आहे. तुला वाटतं की तू त्यांच्याशी वाद घालून त्यांना गप्प करू शकशील? नाही. लोकांची तोंड बंद करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तुझं प्रचंड यश. तुझी प्रगतीच त्यांच्या प्रश्नांना दिलेलं सर्वात कडक उत्तर असेल. ज्यांनी तुला हिणवलं, ज्यांनी तुझ्या क्षमतेवर शंका घेतली, त्यांना तुझी प्रगती बघून स्वतःच्या शब्दांची लाज वाटली पाहिजे. मी तुला अशा उंचीवर नेऊन बसवणार आहे जिथून तुला या लोकांचे आवाजही ऐकू येणार नाहीत. तू आता विजयाचा टिळा लावून ताठ मानेने पुढे चालत राहा. तुझे कान फक्त माझे नाम ऐकण्यासाठी उघडे ठेव. बाकी जगाच्या कुजबुजीसाठी ते कायमचे बंद करून टाक. तुझा हा जो संघर्ष आहे तो तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. तू सुरक्षित आहेस. तू माझ्या छायेत आहेस आणि तू नक्की विजयी होणार आहेस. बाळा, आता जरा शांत हो. तू आजवर जे काही कष्ट केलेस, जो काही घाम गाळला आहेस आणि ज्या काही रात्री तू तुझ्या स्वप्नांसाठी जागून काढले आहेत, त्यांचं एकही फळ मी वाया जाऊ देणार नाही. तुला वाटतंय की तू एकटाच लढतोयस. तुला वाटतंय की देव तुझ्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतोय. वेड्या, तुझ्या प्रत्येक कष्टाचा हिशोब माझ्या दप्तरात मांडलेला आहे. ज्या कष्टाला प्रामाणिकपणाची जोड असते आणि ज्या कामाला माझ्या नामाचा आधार असतो, त्याचं सोनं होणं हा तर सृष्टीचा नियम आहे. आज मी तुला शब्द देतो, तू ज्या कामाबद्दल साशंक आहेस, ज्या ध्येयासाठी तुझी तगमग सुरू आहे, ते कार्य पूर्ण करण्याची सर्व शक्ती मी तुझ्या मनगटात आणि तुझ्या बुद्धीत दिली आहे. तू आता फक्त निमित्त आहेस. तुझ्या हाताने ते कार्य मी स्वतः सिद्ध करून घेणार आहे. कष्टाचं सोनं होणं म्हणजे केवळ पैसा मिळणं नाही, तर तुला मिळणारा तो मान सन्मान, ती शांती आणि ते समाधान जे तुला वर्षानुवर्ष मिळालं नाही.
आता तुझे रिकामे हात आशीर्वादाने भरून निघतील, कारण तुझ्या भाग्याचा सूर्य आता माथ्यावर आला आहे. तू विचारतोयस, हे सगळं कधी होणार? तर माझ्या दरबारात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नसतो. तू आजवर जो संयम राखला आहेस, तीच तुझी सर्वात मोठी पुंजी आहे. इथून पुढे तू ज्या जमिनीवर पाऊल ठेवशील, ती जमीन तुझ्यासाठी भाग्यवान ठरेल. ज्यांच्याशी तू संवाद साधशील, ते तुझ्या शब्दांनी प्रभावित होतील. तुझ्या कामात आता अशी काही बरकत येईल की तुला स्वतःलाही आश्चर्य वाटेल की हे सगळं इतक्या सहज कसं घडतंय. हा चमत्कार नाही, हे तुझ्या सबुरीचं फळ आहे. मी तुला शब्द देतो की तुला एखादी अशी बातमी मिळेल किंवा असा एखादा मार्ग सापडेल जिथून तुला स्पष्ट दिसेल की हो, तुझे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आता संभ्रमात राहू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस ना? मग आता माझ्या शब्दावरही विश्वास ठेव. मी तुझा हात धरलाय आणि जो हात मी धरतो त्याला मी कधीच वाटेत सोडून देत नाही. तुझे कष्ट आता संपले आहेत. आता फक्त प्रगतीचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. बाळा, आता तू पूर्णपणे निश्चिंत हो. तुझी बुद्धी आता धारदार झाली आहे. तुझं मन खंबीर झालं आहे आणि तुझ्या कर्माला आता माझ्या आशीर्वादाचं कोंदण लाभलं आहे. तू जे काही करणार आहेस त्यात तुला यश मिळणारच आहे.